नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आता ना उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ आहेत ते बनवायला सुरुवात झालेली आहे आणि पहिला पदार्थ जो असतो ना तर तो असतो कुरडया। तर चला कुरडया भिजवणे म्हणजे गहू भिजवण्यापासून ते करण्यापर्यंत तुमचे व्हिडिओ शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर बघा इथं मी कुरडया घेतलेल्या आहे आणि इथं तेल तापत ठेवलेलं आहे। तर ना खूप पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया झालेल्या आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल की कुरडया पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी काय करतात ते। तर चला आता आहे ना ज्या कुरडया आहेत त्या पूर्ण तळून घेते आणि बाकीचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तुमच्याशी शेअर करते। तर बघा अशा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरडया इथं तयार झालेल्या आहे। तर बघू शकता तुम्ही आता कुरडयाचं इथं किलोप्रमाणे म्हणला तर 9-10 किलोचे हे गहू आहे। आणि तर इथे ना गहू आपल्याला स्वच्छ असे ना 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून ना मग त्याच्यावरती जी घाण असेल ती निघून जाते। आणि कुरडया ज्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी ना पाणी जेवढं तुम्ही बदलाल ना तेवढं कुरडया ज्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र होतात। तर बघा पाणी गहू जे आहे ना ते असे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आहे ना त्यात जे खडे वगैरे असतील ते जे आहे ना ते निघून जातात। तर इथं मी एक पाण्याने धुतले होते आणि आता लगेच आपल्याला दुसऱ्या जे पाण्याने आहे ते गहू धुवून घ्यायचे होते। तर गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यात पाणी टाकून ठेवायचं आहे। आता मी दुपारच्या वेळेस जे गहू आहे ना ते पाण्यामध्ये टाकले होते आणि एका टाकीमध्ये ना पाणी मी थोडंसं साईडला गरम म्हणजे आपलं ऊन तर भरपूरच पडतं तर त्यासाठी ठेवले होते। आणि आता इथे याच्यात पाणी टाकून मी हे झाकून ठेवणार आहे आणि आपल्याला संध्याकाळच्या वेळेस 4-5च्या वेळेस आहे ना हे जे गहू आहे ते काढून घ्यायचे आहे चाळणीमध्ये आणि आपल्या टाकीमध्ये टाकून द्यायचे आहे। तर बघा इथे ना अशा पद्धतीने जर घेतलं ना तर म्हणजे वोचून म्हणता येईल तर खडे खाली राहतात आणि गहू गहू वरती येतात। तर बघा मी पूर्ण जे गहू आहे ते आता 5 वाजले होते, 5 वाजायच्या वेळेस जे आहे ते टाकीमध्ये टाकण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे। आणि इकडे ना मी टाकीमध्ये जे पाणी आहे तेही ठेवलेलं होतं। तर बघा असं स्वच्छ असं पाणी आहे आणि आता मी जे चाळणीत गहू काढले होते ना ते आता आपल्याला या टाकीमध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि पूर्ण जे गहू आहे ना आपल्याला अशाच पद्धतीने स्वच्छ करून आणि टाकीमध्ये टाकायचं आहे। तर बघा आता आपले पूर्ण गहू यामध्ये टाकून झालेले आहे। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर ना आपल्याला बघा दुसऱ्या दिवशी गव्हाचं जे कसं वरती अशी जी फेस आहे तो येतो तो काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पाणी बदलायचं आहे। तर बघा इथं पाणी बदलून आता 2 दिवस आपण गहू भिजवलेले आहे, तिसऱ्या दिवशी काढलेले आहे। तर कधी कधी ना गहू भिजत नाही बरं का, जर म्हणजे वातावरण थंड असेल तर। आता आपले गहू छान भिजले होते आणि बघा आता इथे आपल्याला 2 पाण्याने म्हणजे टाकीतून काढल्यानंतर पुन्हा स्वच्छ करून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला तिसऱ्या दिवशी आपण गहू जे आहे ते गिरणीवरती दळायला घेतलेले आहे। तर बघा पहिले जे गहू आहे ना ते आपले हाताने दळायचो। तर बघा हाताने दळायचो आणि दोन्ही साईडला डब्बा वगैरे जर असेल ना त्याच्यावरती फळी ठेवायची, त्याला ती मशीन फिट करायची आणि मग एकाने टाकायचं एकाने दळायचं। अशा पद्धतीने ज्या कुरडया आहेत त्या केल्या जायच्या। खरंच म्हणजे तेव्हाचे दिवस ना खूप भारी होते बरं का। म्हणजे मला हे कुरडया दळत असताना माझ्या लक्षात आलं होतं की किती भारी म्हणजे ते गहू आहे ना खूप वेळ लागायचा बरं का। सकाळी जर दळायला बसलो ना 4-5 वाजायचे आणि मग त्याच्यामुळं ते जे चिका आहे ना तो 1-2 दिवस पाण्यातच ठेवावा लागायचा। तर आता ह्या अशा सुविधा आलेल्या आहेत त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नसतं। तर बघा इथं आता आहे ना पूर्ण जे आपण गहू आहे ते दळून घेतलेले आहे आणि आता इथे एका जी टाकी आहे त्याला कपडा बांधलेला होता आणि एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला। इथं हे जो कोंडा आहे तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ म्हणजे पाणी टाकून आहे ना जे चिका आहे तो खाली येतो आणि कोंडा जो आहे तो वरती येतो। तर बघा इथं आता 2 पाण्याने मी जे कोंडा आहे तो म्हणजे पिळून घेतलेला आहे। तर इथे आहे ना आपल्याला जर कोंडा म्हणजे खारुड्या करायच्या असेल ना तर 2च पाण्याने शक्यतो जो कोंडा आहे तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे ना जेणेकरून ज्या आपल्या खारुड्या आहे ना त्या छान लागतात। तर बघा इथं शेवट राहिलं होतं थोडंसं। तर इथे ना कपडा जो आहे तो मी टाकीला बांधलेला होता आणि व्यवस्थित असा आता इथं गाळून घेतलेला आहे। आता नेक्स्ट जो दुसऱ्या दिवशी आहे ना म्हणजे आपल्याला तोपर्यंत आहे ना हे चिकातलं पाणी काढतच राहायचं आहे। तर बघा आता एक एक करून मी हे पूर्ण जो कोंडा आहे तो पिळून घेतलेला आहे आणि ज्या कुरड्याचा चिक आहे तो आपला रेडी झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही आता याच्यातलं पाणी ना म्हणजे चिक जो आहे तो खाली बसतो आणि ते पाणी आहे ते वरती येतं। तर 2-3 वेळेस आपल्याला हे पाणी बदलायचं असतं। आणि तर आता आहे ना आपण पाणी बदलून घेतलेलं आहे आणि आता सकाळी ना 4-5चा टायमिंग होता। तर आमच्या म्हणजे कसं आम्ही गावात असल्यामुळे ना आम्हाला जे घाटा आहे ते घेण्यासाठी एवढी सोय नाही आहे। तर आम्ही ना मळ्यामध्ये गेलो होतो। तर बघा सकाळी मस्त अशी चूल पेटवली आहे आणि बरं का खूप मेहनत असते याच्यामध्ये। तर इथं चूल पेटून जे पाणी आहे ते पाणी टाकल्यानंतर त्याला जो घाटा आहे ना हा घाट घेण्याची खूप मोठी कसरत असते।
तर त्याच्यात मीठ पण टाकलं होतं बरं का. तर मिठाचा काही व्हिडिओ मी शूट नाही केला. तर आणि याच्यात आहे ना म्हणजे जो चिका आहे ना त्याची गठुळी नाही बनली पाहिजे, ही खूप मोठी काळजी घ्यावी लागते. आणि तर बघा आता हा घाट घेण्यासाठी, खरं घाट घेण्यासाठीच माणूस जो आहे तो लवकर भेटत नाही. आणि ह्या पाण्याचा पण अंदाज आला पाहिजे, चिक घट्ट पण नाही झाला पाहिजे आणि पातळ पण नाही. तर आता इथं आपला जो चिक आहे तो रेडी झालेला आहे. तर चिक आपला ना रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने जर म्हणजे जो चाटू आहे ना त्याला जो आहे तो काढून बघायचा आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तो कळतो की झालेला आहे की नाही. तरी थोडा वेळ ना आरावरती जो चिका आहे तो ठेवला होता, झाकण ठेवलं होतं. आणि आता इथं आपल्या कुरडया ज्या आहे ते करायचं रेडी झालं होतं. जर चिका आपलं व्यवस्थित झालेलं असेल ना तर कुरडया ज्या आहे त्या पटपट म्हणजे अशा पडतात आणि तेल वगैरे टाकायची गरज पडत नाही. पण जर तेल टाकलं ना ज्यानंतर आपल्या कुरडया काही दिवसांनंतर ना असा त्याचा तेलकट असा वास येतो आणि पिवळसर होतात. तर बघा आता हा सोऱ्यामध्ये आपल्याला चिक टाकून घ्यायचा आहे आणि आपल्या आता कुरडया करायचं काम चालू झालेलं आहे. तर मला कुरडया चाळता पण येतात बरं का. पण कुरडया काढायचा जो व्हिडिओ आहे ना तो काय शेअरच करू शकत नाही, कारण इतकं वारं आणि पाऊस आला होता ना. तर त्याच्यामुळे ज्या कुरडया आहेत त्या ओल्याच काढून घ्याव्या लागल्या होत्या, कारण आम्ही मळ्यामध्ये टाकल्या होत्या कुरडया आणि गावात कार्यक्रम होता. तर मळ्यामध्ये घ्यायला जाईपर्यंत ज्या कुरडया आहेत त्या तिथल्या ज्या वहिनी होत्या त्यांनी काढून वगैरे घेतल्या होत्या आणि कुरडया खरंच खूप छान आल्या होत्या बरं का. आणि 3 बाजा भरल्या होत्या, 3 ते 3.5 बाजा. तर बघा इथं आता आपल्या कुरडया घरी आल्यानंतर एवढ्या ओलसर होत्या तर आहे ना त्या, आणि ना थोड्या वेळच वातावरण झालं होतं बरं का, पण एवढं खतरनाक वातावरण होतं. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा कुरडया तुम्हाला ओल्याच दिसत असतील. मी म्हटलं तुमच्याशी ना ज्या कुरडया आहेत त्या काढतानाचा व्हिडिओ शेअर करावा, पण ते काही करणंच झालं नाही. आणि आता पहिल्यासारखं काड पण नाही आहे, आणि जर काडावर कुरडया असत्या तर एकही कुरडई सापडली नसती. तर घरी आल्यानंतर आहे ना हे बघा आता वातावरण ओके झालं होतं बरंचसं. तर मग आहे ना कुरडया ज्या आहेत त्या म्हटलं चला आता टाकून घेऊया. कुरडया टाकल्या होत्या आणि आता आहे ना त्याला ऊन दिल्यानंतर आहे ना आपल्याला त्या खोक्यामध्ये भरायच्या होत्या, कारण आपल्याला त्या द्यायच्या होत्या. तर इथं बघा आता एक एक करून ज्या कुरडया आहेत त्या वाळून घेत आहे. तर पूर्ण कुरडया आपल्या मी इथं वाळत टाकून दिलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता याच्यानंतर आहे ना आपण तर बघा आता कुरडया वाळल्या होत्या आणि या खोक्यामध्ये व्यवस्थित अशा भरलेल्या होत्या. जर तुम्हाला कुरडया दुसरीकडे द्यायच्या असतील ना तर अशाच पद्धतीने खाली पेपर वगैरे टाकून आहे ना ज्या कुरडया आहे त्या ठेवायच्या, म्हणजे त्या आहे ना जो भुगा आहे त्याचा होत नाही. आणि कुरडया बघा किती पांढरं शुभ्र झालेलं आहे. तर आता इथं मी एवढ्या तेल तापत ठेवलं आहे. आपण आता याच्यामध्ये ना थोडंसं आपण तेल तापलेलं आहे की काय बघायचं आहे आपल्याला. तर चला त्यामध्ये आपण एक जो कुरडईचा दाणा आहे तो टाकलेला आहे. तर तेल अजून काय एवढं तापलेलं नाही आहे. तर बघा थोडंसं तापलेलं आहे. बघा किती पांढरं शुभ्र अशा ज्या कुरडया आहेत त्या आपल्या आलेल्या आहेत.